कॉमेडीचा उल्लेख केलास. खरं तर सोपं नाही आहे समोरच्याला हसवणं. बिलकुल सोपं नाही आहे. की तू मगाशी ज्या शोचा उल्लेख केलास फू बाई फू, त्याच्यात तर एकापेक्षा एक रत्न दिली आहेत मी म्हणेन इंडस्ट्रीला, ज्यांची सिरियसली कॉमेडी बघून आपण अजूनही हसतो. पण आपण आत्ता कुठेतरी बघतोय ना, कॉमेडीचा दर्जा घसरत चाललाय ताई. तू आत्ता जर बघितलं असेल इंटरनेटवर तर सध्या एक प्रकरण खूप गाजत आहे एका कॉमेडी शोमधलं. आणि त्याच्यामुळे बऱ्याच वादाला तोंड फुटलंय. आणि एक मुलगी म्हणून मी क्लिअरली बोलेन की हे चूकच आहे. तुम्ही अशा प्रकारच्या कॉमेंट नाही करू शकत. मग तुमचा तो कोणताही शो असू देत. दुसरी बाजू ही पण आहे की मग अशा कॉमेडियन्सला आपण का बढावा देतोय प्रेक्षक म्हणून, बरोबर? तू गेली इतकी वर्ष निखळ कॉमेडी केली आहेस आणि अजूनही जर मी तुला म्हणाले की ताई एखादी मिमिक्रीकर आहे ना, जेवढी लोक बघतायत ना त्यांना हसू आवरणार नाही, तू एवढं कमाल करशील. व्हॉट इज युअर से या सगळ्या गोष्टीवर? हा किती घसरलेला दर्जा आहे आता. पुन्हा विचार विचार दर्शना. या तुम्ही जसा विचार करता तसं तुम्ही बोलता. रिॲक्शन सगळ्यात शेवटी येते ना, आधी इथे आहे ना. मग आपण नुसतंच म्हणायचं का की स्त्रियांना आदर दिला पाहिजे या. किंवा स्त्रियांची एम्पॉवरमेंट, किंवा मी तर म्हणते की लहानपणापासून घरात पण बघतायत ना ते स्त्रियांना कशी वागणूक मिळते ज्या घरामध्ये, नंतर मग म्हणून ही रिॲक्शन आहे. विचारच आधी तिथे जर बदललं, म्हणून ज्या घरात मुलगे आहेत त्यांना लहानपणापासून जर त्यांच्या आईवडिलांनी असं शिकवलं किंवा आईला घरातल्या बायकांना जर आदरपूर्व वागणूक मिळाली तर तेच बघत ते मोठे होतील. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तो तिकडे फुलस्टॉप देणं खूप गरजेचं आहे की आपल्याला कळतंय. अच्छा, मी नाही कमेंट करत आहे त्या मुलीवर, समोरचा व्यक्ती कमेंट करतोय, बट इट इज माय ड्युटी की मी तिकडे फुलस्टॉप कसा लावते. मला एक खूप सांगायला आवडेल ह्या प्रसंगावरती. आता ह्याची चर्चा आमच्या घरी पण झाली. माझ्या घरातले पुरुष, आता आपण यंग मुलांबद्दल बोलूया, माझे भाचे निहार गंधार, ते सुद्धा स्त्री दाक्षिण्य आणि स्त्रियांबद्दल असणारा आदर फक्त घरातल्या नाही तर बाहेरच्या स्त्रियांबद्दल पण त्यांना जेन्युइन रिस्पेक्ट आहे. म्हणजे फक्त कोणी आलं की बसायला जागा देणं इतपत नाही आहे. त्यांना मुळात स्त्रीने खूप काही केलेलं आहे, तिचे सॅक्रिफायसेस, तिचे त्याग आहेत त्या घरात, ह्याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. मला हे बघून, हे चित्र बघून खूप चांगलं वाटतंय की निदान आमच्या घरातली ही मुलगी आहेत, हे जे पुरुष आहेत हे खूप चांगल्या विचारांचे आहेत. इतकं आम्ही करू शकलोय, आमचं हे कॉन्ट्रीब्युशन आहे समाजासाठी. निदान प्रत्येक घरात जर असं झालं तर विनोदांमध्ये सुद्धा स्त्रियांना कमॉडिफाय केलं जातं का, कशासाठी? बरोबर आहे. हे विचार आहेत ना, हेच तर चुकीचे आहेत. विचार बदलले तर मग रिॲक्शन आपोआपच वेगळ्या होणार आहेत. सो येस, आता आपण पुन्हा एकदा कॉमेडीबद्दल जेव्हा बोलतो, विनोदाबद्दल बोलतो, तर विनोद पण निखळ असावा, कागदी बाण असावे आणि सगळ्यांना हसता यावं असं असावं. कोणावर हसण्यासाठी विनोद नसावा. सो मला निखळ विनोदाची माझी ही व्याख्या.